नवापूर तालुक्यातील वाटवी गावाजवळ रेल्वेच्या धडकेत एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली। बहिणीकडे जाऊन कार्यक्रमासाठी आलेल्या भावाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार वाटवी गावातील शेत शिवारात रात्री सुमारे 9 वाजेच्या दरम्यान रेल्वे पोल क्रमांक 136/9-11 अपडाऊन मार्गामध्ये एक युवक जखमी अवस्थेत पडलेला असल्याची माहिती गावातील सामाजिक कार्यकर्ते दौलत आप्पा कोकणी यांना मिळाली। त्यानंतर खंडबारा पोलीस चौकीचे पोलीस हवालदार संजय सूर्यवंशी, संतोष राठोड, गिरीश सांगळे तसेच पोलीस मित्र सनी नाईक, करण नाईक, शिवा वसावे, तुषार प्रजापती, प्रवीण कोकणी, दिलीप कोकणी आणि उत्तम कोकणी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले। जखमी युवकाला खासगी वाहनाने तातडीने खंडबारा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले। मृत युवकाचे नाव आकाश हरिश्चंद्र सूर्यवंशी, वय 23, राहणार अंजलीपाडा, तालुका साक्री, जिल्हा धुळे असे आहे। प्राथमिक माहितीनुसार रेल्वे रूळ ओलांडत असताना खान्देश एक्सप्रेस क्रमांक 09050 या रेल्वेची धडक बसल्याने आकाशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झालाय। या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत। आकाश सूर्यवंशी हा आपल्या बहिणीकडे जाऊळ कार्यक्रमासाठी वाटवी येथे आला होता। बहिणीसोबतची ही शेवटची भेट ठरल्याने कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या घटनेमुळे वाटवी गावासह परिसरात शोककळा पसरली असून ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती। शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला।